बर, तुझं कसं काय चाललंय? माझं वय समज छान चाललंय. पोरासनी तुझ्याकडे द्यायचं म्हणतोय. होय तुझा सांगावं मिळाला पण लगेच आलो बा तुझ्याकडं. आता देण्याचं बोल बघू. हो बोला की तुम्ही काय द्यायचं म्हणताय? दोघांचं मिळून 10 दे. बाबा काहीतरी सांगू नका, हे लय होत्या, जमायचं नाही माझ्याच्यान तेवढं. मग किती म्हणतो? 5 देतो बघ. हा ये बघ, तुझं बी राहू दे आणि माझं बी राहू दे. ए असं कर, थोरल्याच 5 दे हा आणि धाकट्याच 3 दे. बरं बुधाबा, साळीकडे बघून व्यवहार करतो बघ. पोरासनी वर्ष झाली पोरांचे तोंड नाही बघितले. माझं डोळं झापायच्या आत पोरासनी बघितल्यानंतर. नमस्कार. आपण आत्ताच पाहिलं बुधाचा त्याच्या परिस्थितीशी चाललेला संघर्ष. त्यांच्याकडे मतदान कार्ड आहे, रेशन कार्ड आहे आणि तरीही 5 वर्ष इकडं कुणीही फिरकत नाही. आश्वासनं कुणीही पूर्ण करत नाही. सरकारने मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलेलं असताना देखील यांची मुलं शिक्षणापासून वंचित का? सेवा, आरोग्य, निवास यांसारख्या मूलभूत सेवा यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. याला जबाबदार कोण? हा समाज, ही परिस्थिती की हे सरकार? या वस्तीकडे समाज सुधारकांचं लक्ष फक्त तेव्हाच जातं ज्यावेळी निवडणुका जवळ येतात. एकीकडे भारत महासत्ता होण्याची स्वप्न आपण पाहत आहोत आणि त्याच भारतात 2012 साली ही अशी परिस्थिती. त्यामुळे हा प्रश्न कायमच राहतो की भारत महासत्ता होणार की नाही. कॅमेरामॅन विनय बिर्जे सोबत अश्विनी पाठक, A1 न्यूज.